सगळं कुठे अडतं माहितीये? एका नकोशा वाटणाऱ्या चक्रात तू का अडकतोस ठाऊक आहे तुला? नाही ना? आज कळेल. तुला एखाद्याने काही विचारलं, खरं तर तुला ते करायचं नसतं, पण तुला त्याला नाही असं म्हणताच येत नाही. आणि हो, ही सगळ्यात मोठी चूक आहे तुझी, पण तुला अद्याप तरी ती कळलेली दिसत नाही. आता यामुळे तू एका दुष्ट चक्रात अडकतोस. कसं ते सांगतो. तुला खरं तर नाही म्हणायचं असतं, पण तरी समोरच्याला काय वाटेल? इतक्या वर्षांचं नातं आहे, पण मग त्या नात्याला वेगळं वळण लागेल का? ह्या सगळ्या विचारांच्या गल्ल्यात तू तुझ्या नकळत समोरच्याला नाईलाजाने हो म्हणतोस. त्याने तात्काळ समोरच्याला बरं वाटतं, पण आतल्या तू मात्र अडकत जातोस. हो ना? आता समज तुला मांसाहार आवडत नाही आणि अशा वेळेस एका आलिशान हॉटेलात तुमच्या एका जवळच्या मित्राने ते खाण्याचा आग्रह केला, तर त्यावेळेस तू ते खातोस का? मिळालं उत्तर? नाही, नाही खात. का? कारण तुला ते आवडत नाही अथवा पटत नाही, म्हणून ते समोरच्याला तुझ्या पद्धतीने तू सांगतोस आणि समोरील व्यक्तीला त्याचा आदर करणं हे भाग असतं. मग हीच परिस्थिती जेव्हा इतर प्रश्नातून उद्भवते, तेव्हा सुद्धा तू तुझी बाजू आधी समजावून देणं गरजेचं आहे आणि त्यातून तुला जे वाटलं ते शांतपणे मांडत जा. त्यामुळे जिथे तुला खरंच नाही वाटतंय तिथे नाही म्हण. ह्याने तुला स्वतःच्या मनाविरुद्ध जाऊन काहीतरी केलं हे दडपण येणार नाही आणि समोरच्याला वाईट वाटलं ना तरी ते तात्पुरतं असेल, पण तू त्याला तुझ्या मनाविरुद्ध कुठेही होकार दिला नाहीस, याने तुला स्वतःलाच समाधान मिळेल. कारण चुकीच्या अनेक होकारांपेक्षा एक स्पष्ट नकार हा केव्हाही उत्तम असतो, हे कायम ध्यानात ठेव. त्यामुळे भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.